सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। श्राप हाच आहे ऋते कुणाला गाता ऋते कुणाला गाता ऋते कुणाला काही करू पाहतो
रुजतो अनर्थ तेथे काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेही विपरीत होत आहे विपरीत होत आहे मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काका ऋते कुणाला हा स्नेह वंचनाची काहीच आकळेना हा स्नेह वंचनाची काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे ऋते कुणाला काका ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काका ऋते कुणाला कंठातच रुतल्या ताना कंठातच रुतल्या ताना कुठे ग बाई कान्हा कुठे ग बाई कान्हा कुणीतरी जा 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 घेऊन या मोहना कंठातच रुतल्या ताना कदंब खाद्यावरी बांधिला पुष्प पल्लव गंधित झोला कसा झुलावा परिहामी चल कसा झुलावा परिहामी चल कुंज विहारी विना जा 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 घेऊन या मोहना कंठात रुतल्या ताना थांबे चळचळ गती वृक्षांची कुजबुज करली धनी पक्षांची कुजबुज करली धनी पक्षांची ओळखीचे स्वर पाणी नेता ओळखीचे स्वर पाणी नेता सबके ही यमुना जा 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 घेऊन या मोहना कंठातच रुतल्या ताना मुरली धरता नसता जवळी सप्तस्वराची मैफल कुठली
परी कथे तिला
तयाला देतील हा परिकथेतील राजकुमारा. Hey, all you people out there! It's time to get on shaking with the mood of flanking. Yeah! This is the story of Louis Moody, somewhat puny rabbit who just couldn't kick off a habit. Now, you gotta learn the way. I just ain't showing off straight. Wanna know more about the freaky bunny? Over to the lady with the voice as smooth as honey. Yeah! ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी रे. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी रे. वेगी वेगी धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी रे. वेगी वेगी धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी. Yo, man, what's going on in your mind, huh? This bunny's one of its kind. What? Yeah, when you go around saying, Sasa, he turn around and say, what's up, man? What's up now? Do you get it? Yeah, I'm ready, ready to go. Looking high and low, this bunny's ain't got nothing to show. Cheeky, green, and grody, fellas are cool. This bunny's the softest golden rule. Call him a rabbit on the head, smoking fellas everywhere. So when he's around, just let him in. The good old Sasa is happening. हिरवी हिरवी पाने नी पाखरांचे गाणे हे पाहून नियासा सहार खाल्ला. हळी गार चारा गे फांदीचा निवारा तो हळूहळू तेथे पेंगुळला. मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे झाडाच्या सावलीत झोपे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी रे. वेगी वेगी धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी. So you think I was gone? Well, what you know, mate, you were wrong. I'm kinda woozy, just like Sasa the rabbit. It's tough for me, just like him, to kick off a habit. Hey, come on, wanna let you in on the secret now. The buddy's actually me on the prowl, yeah. झाली सांज वेळ तो गेला किती काळ निशाहारली गवताची पाती. ससा झाला जागा तो कुका करीत रागा मी धाव घेई डोंगराच्या माथी. कासवा तेथे पाही उशाला माती होई भिजला तो संपला सांगी. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी रे. वेगी वेगी धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी. शर्यत रे अपुरी. शर्यत रे अपुरी. Hey, all you people out there! It's time to get on shaking with the mood of flanking. Yeah! This is the story of Louis Moody, somewhat puny rabbit who just couldn't kick off a habit. Now, you gotta learn the way. I just ain't showing off straight. Wanna know more about the freaky bunny? Over to the lady with the voice as smooth as honey. Yeah! ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी रे. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी
on your mind, huh? This body's one of its kind. What, yeah. When you go around, say, sa-sa, you turn around, say, what's up, man, what's up, now, do you get it, yeah, from everywhere you go, looking high and low, this body's ain't got nothing to show, cheeky, creepy, grody, fellas so cool, this body's the softest cold rule, call him a rabbit on the head, smoking fellas everywhere, so when he's around, just let him in, the good old sa-sa is happening. हिरवी हिरवी पाणी नि पाखरांचे गाणे हे पाहून नियासा सहारा खरला हळीगार चारा घे फांदीचा निवारा तो हळूहळू तेथे पिंगुळला मिटली वेडी गोडी गुंजीचे त्याचे डोळे झाडाच्या सावलीत झोपी ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैला वेरी वेगी वेगी धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी So you think I was gone? Well, what you know, mate, you were wrong. I'm kinda woozy, just like Sasa the rabbit. It's tough for me, just like him, to kick off a habit. Hey, come on, wanna let you in on a secret now. The buddy's actually me on the prowl, yeah. झाली सांज वेळ तो गेला किती काळ निशा हारली गवताची पाती ससा झाला जागा तो कुका करीत रागा नि धाव घेई डोंगराच्या माथी कासवा तेथे पाही उशाला मनी होई निजला तो संपला सांगी ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैला वेरी वेगी वेगी धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी शर्यत रे अपुरी शर्यत रे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोहीकडे इकडे तिकडे तोहीकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोहीकडे इकडे तिकडे तोहीकडे आनंदी आनंद गडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो तोहीकडे इकडे तिकडे तोहीकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोहीकडे सूर्य किरण सोनेरी है कौमुद ही हसते आहे सूर्य किरण सोनेरी है कौमुद ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे मेघ रंगले चित्त दंगले गान फुरले इकडे तिकडे तोहीकडे
आनंद झाला माझ्या मनाला, सोन्याचा दिस हा उगवलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. जशी ती जाळी गर गर फिरवी भोवऱ्याला, तशी ती फिरवीत होती माझ्या नवऱ्याला. सुखाचा वारा संसार न्यारा, सुखाचा वारा संसार न्यारा, धुळीला सारा मिळवलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. चिल्ल्या पिल्ल्यानो फोडा नारळ देवाला, कुणी हा रस्ता दवलाई तुमच्या बाबाला. बुद्धीचा भोपळा हाडाचा सापळा, बुद्धीचा भोपळा हाडाचा सापळा, हातात आपल्या घावलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. उपवर नंदा झाली 18 वर्षाची, आजच बाई फोडू सुपारी लग्नाची. उपवर नंदा झाली 18 वर्षाची, आजच बाई फोडू सुपारी लग्नाची. मुहूर्त अवघा उद्याचा शिमगा, मुहूर्त अवघा उद्याचा शिमगा, पुरीला पोरगा ठरवलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देऊ पावलाई ग. प्रवाहाच्या विरुद्ध गोपालकृष्णाच्या यशामुळे साऱ्या कंपनीत चैतन्य पसरलं होतं. कंपनीचं कामही वाढलं होतं. आजवर सारा पत्रव्यवहार मी पाहत होतो, पण आता कामाचा व्याप वाढल्यामुळे मला पत्रव्यवहाराकडे नीट लक्ष देण्यास सवड होईना. एके दिवशी मला बाबूराव पेंढारकर भेटले. त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडल्यावर वंदे मातरम नावाचा एक चित्रपट मुंबईत जाऊन काढला होता. या चित्रपटाची सेन्सॉरने निर्दयपणे काटछाट केल्यामुळे तो सपशेल पडला होता. त्यामुळे ते तूर्त अगदी रिकामे होते. मी त्यांना प्रभातमध्ये मॅनेजर म्हणून याल का असं विचारलं. त्याने अजिबात आडेवेडे वगैरे न घेता झटकन होकार दिला. कोल्हापूरला गोपालकृष्ण लागणार होता. बाबूराव पेंटरांनी तो पाहून आम्हाला मनपूर्वक आशीर्वाद द्यावेत अशी आमची उत्कट इच्छा होती. आम्ही चौघे त्यांना निमंत्रण द्यायला गेलो. त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये होते. आम्ही आमची इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. ते नेहमीप्रमाणे काहीही उत्तर न देता गप्प राहिले. पत्तेलालांनी पुन्हा एकदा धीर करून विचारलं, मग तुम्हाला बरं वाटल्यावर याल ना? त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहत होतो आणि ते दुसरीकडे कुठेतरी पाहत गप्प बसले होते. थोड्या वेळानं जातो असं सांगून आम्ही मोठ्या निराशेनं परतलो. आता पुढील चित्रपट, या नवीन चित्रपटासाठी विषय कोणता घ्यायचा? मी गोपालकृष्णाच्या प्रदर्शनाच्या वेळी मुंबईला असताना तिथल्या एका निर्मात्याने काढलेला हाणामारीनं भरलेला एक स्टंट चित्रपट मुद्दाम पाहिला होता. पूर्वी महाराष्ट्र फिल्म कंपनीत
माझ्या हाताखाली संकलन खात्यात काम करत असलेला विठ्ठल आता मास्टर विठ्ठल या नावानं स्टंट चित्रपटातून नायकाची कामं करत होता. महाराष्ट्र फिल्म कंपनीत मिळवलेलं दांडपट्ट्याचं तलवारबाजीचं शिक्षण उपयोगात आणून तो त्या काळातल्या नायकांमध्ये अग्रभागी चमकत होता. या चित्रपटातून अनेक कृत्रिम आणि असंभाव्य प्रसंगांची रेलचेल असे आणि त्यातून प्रेक्षकांचं सवंग मनोरंजन केलं जात असे. तलवारीचे सफाईदार हात फिरवून शत्रुपक्षातील 20-25 सैनिकांना नायक नामोहरम करत असे. जमिनीपासून 12 ते 15 फूट उंच असलेल्या भिंतीवरून उडी मारून तो आरामशीरपणे पळून जात असे. त्या काळात अशा चित्रपटांचं आकर्षण फार वाढलं होतं. तो सवंग अभिरुचीचा स्टंट चित्रपट पाहून मला अगदी शिसारी आली. सावकारी पाशसारखे कलात्मक चित्रपट निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या पठडीत तयार झालेल्या मला अशा तऱ्हेच्या केवळ पैसे कमावण्यासाठी काढलेल्या चित्रपटांना एक चांगला चित्रपट काढून सडेतोड उत्तर द्यावं असं उत्कटतेने वाटलं. गोपालकृष्ण तयार करताना मी चित्रपटांच्या चालू प्रवाहाबरोबर फक्त मोठ्या सफाईने जलद हात मारून जास्त वेगानं पुढे जायचा प्रयत्न केला होता. 2-4 हात वेगळ्या दिशेने आडवे तिडवे मारले इतकंच. पण या खेपेला मी लोकप्रियतेच्या नादी न लागता आपल्या सर्व ताकदीनिशी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहोच जाऊन एक चांगला स्टंट चित्रपट काढायचं ठरवलं. मनाला न पटणारे खोटे नाटे प्रसंग न घालता सतत उत्कंठा वाढवत नेणाऱ्या चित्रपटाची मी योजना आखली. या स्टंट चित्रपटातून चित्त थरारून सोडणारा अनुभव प्रेक्षकांना आला पाहिजे अशी काळजी घेऊन मी या चित्रपटाच्या कथेची मांडणी केली. पण स्टंट चित्रपटांच्या शौकीनांना आकर्षित करण्यासाठी त्याचं नाव मात्र अगदी भडक खुनी खंजर असं ठेवलं. या नावाचं मला त्यावेळीही खूप हसू येत असे. या चित्रपटात मनाचा थरकाप उडवणाऱ्या प्रसंगांची गती अशी जलद ठेवली की प्रेक्षक चित्रपट संपेपर्यंत अक्षरशः खिळून राहावेत. तलवारींची लढाई ठेवली ती सुद्धा फक्त नायक आणि खलनायक या दोघांमध्येच. या चित्रपटात मी दिग्दर्शनाचे काही खास टचेस घातले होते. त्यापैकी एक प्रसंग. खलनायक नायिकेला पकडून आपल्या महालात आणतो. तो तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. हे बलात्काराचं दृश्य नेहमीप्रमाणे घेतलं नाही. खलनायक नायिकेजवळ जाऊ लागतो. नायिका घाबरून भिंतीजवळ जाऊन पाठमोरी उभी राहते. खलनायक म्यानातून तलवार काढतो आणि नायिकेच्या चोळीचे मागचे बंद तलवारीच्या पात्याने झटकन कापतो. ती छातीवर हात ठेवून तोंड फिरवते आणि घाबरून उभी राहते. खलनायक पुन्हा तिच्याजवळ जातो आणि आपल्या हातातल्या तलवारीचं पातं तिच्या जांघेवरील साडीत खुपसून ते सरकन खाली ओढतो. त्याबरोबर साडीचे 2 भाग बाजूला होऊन एखादा केळीचा तुकतुकीत बुंदा बाहेर पडावा त्याप्रमाणे तिची नितळ मांडी आणि पाय उघडा पडतो. मी या पद्धतीनं घेतलेलं हे दृश्य सेन्सॉरला इतकं कामुक वाटलं की त्याने ते संपूर्ण दृश्य काढून टाकण्यास सांगितलं. आम्ही त्यांना खूप समजावलं तेव्हा कुठे ते ठेवण्याची परवानगी दिली, पण तीही त्या दृश्याची लांबी बरीच कमी करून. या चित्रपटात मी एक वाजवीपेक्षा जास्त लांबीचा शॉट घेतला होता. त्या शॉटला चित्रपटसृष्टीच्या आजच्या परिभाषेत लिंगरिंग शॉट म्हणतात. चित्रपटाचा नायक एका कोठडीत बंद आहे. तो त्या कोठडीत हळूहळू येरझरा घालत आहे. या शॉटच्या लांबीमुळे त्याचं एकाकीपण आणि न संपणारा कंटाळवाणा समय याची जाणीव प्रेक्षकांना फार चांगल्या तऱ्हेने होत असे. खुनी खंजरमधील बलात्काराचा आणि कोठडीचा प्रसंग हे माझ्या खास टचेसमध्ये गणले गेले. ज्यावेळी या खुनी खंजरचं खाजगी प्रदर्शन झालं तेव्हासुद्धा माझी मनस्थिती गोपालकृष्णच्या ट्रायलसारखीच झाली होती. हा चित्रपट सतत उत्कंठा वाढवत नेणारा होता. चित्रपटाचं चित्रीकरण संकलन करत असताना मला तो पुष्कळ वेळा पाहावा लागल्यामुळे माझ्यावर त्यातल्या प्रसंगांचा प्रभाव पडणं बंद झालं होतं. एखाद्या लहान मुलासारखं माझ्या सहकाऱ्यांना मी विचारलं की तुमच्यावर तरी या चित्रपटातील प्रसंगांचा काही प्रभाव पडतो का? खुनी खंजरचं दिग्दर्शन करत असताना गोपालकृष्णात केलेल्या चुका न करण्याची दक्षता मी घेतली होती. पण या खेपेला नवीन चुका झाल्या होत्या. याही खेपेला मला वाटलं की आणखी थोडासा विचार केला असता तर त्या सहज टाळता आल्या असत्या. मग असं का होतं? माझ्या विचारात कमतरता का राहते? झालं पुन्हा पूर्वीसारखाच अश्रू ढाळण्याचा प्रसंग. पण या खेपेला मला रडताना पाहून विमल हसू लागली. मला तिचा खूप राग आला. ती म्हणाली, कोणालाही तुमच्या पहिल्या सिनेमातल्या चुका दिसल्या नाहीत तेव्हा आताही या चुका कोणाला दिसणार नाहीत. पण मला त्या दिसतात त्याचं काय? यावर विमल काहीच बोलली नाही. तिनं एक मोठा रुमाल माझ्या हातात दिला. मी तिला विचारलं, हे कशासाठी? ती मिस्किलपणे बोलली, डोळे पुसण्यासाठी.
मी थाडकन तिच्या एक मुस्कटात मारली. ती मुळूमुळू रडत बाजूला गेली. काय अजब न्याय! चुका केल्या मी, शिक्षा मिळाली विमलला. पण हा विचार मला त्यावेळी नाही तर दुसऱ्या दिवशी सुचला. सकाळी मी स्टुडिओत गेलो. त्यावेळी एक शिपाई कोल्हापूर दरबारचा एक लखोटा घेऊन आला होता. पत्रातला मजकूर वाचून मी कपाळावर हात मारला. बाकीचे सर्व भागीदार मला काय झालं म्हणून विचारू लागले. मी त्यांना सांगितलं, आपल्याला गोपालकृष्णसाठी ज्या गायी हव्या होत्या त्या आपल्याला द्याव्यात अशी महाराजांची आज्ञा झाली आहे. हे ऐकून सर्वांची हसता हसता पुरेवाट झाली. या वेळेपर्यंत गोपालकृष्ण प्रदर्शित होऊन आमचा दुसरा चित्रपट खुनी खंजरसुद्धा मुंबईला लवकरच लागणार होता. मुंबईला खुनी खंजर प्रदर्शित झाला. तो खूप चालला. या चित्रपटाच्या तुफान यशामुळे इतर निर्मात्यांच्या स्टंट चित्रपटातील कृत्रिमता कमी होऊ लागली आणि खुनी खंजरही पुढल्या बऱ्याच निखळ मनोरंजक स्टंट चित्रपटांची नांदी ठरली. खुनी खंजरच्या यशामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. आता काहीतरी नवीन प्रयोगात्मक चित्रपट काढावा असं मला वाटलं. गोपालकृष्णमधील लंगोटीच्या दृश्यामुळे लोकप्रिय झालेल्या अनंता या 5 वर्षांच्या मुलाला प्रमुख भूमिका देऊन चित्रपट काढायचं ठरवलं. अनंताचं पडद्यावरील नाव आम्ही बजरबट्टू ठेवलं. या चित्रपटाला मी प्रयोगात्मक म्हणतो याचं कारण लहान मुलांची प्रमुख भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट होता. माझे दुसरे मावस बंधू भालजी पेंढारकर हे चित्रपट कथा लेखक आणि नाटककार असल्यामुळे त्यांना मी माझी नवीन कल्पना सांगितली. त्यांनाही ती फार आवडली. त्यांनी माझ्या कल्पनेप्रमाणे एक छान कथा लिहून दिली. या चित्रपटाचं नाव राणी साहिबा. हाही चित्रपट लोकांना खूप आवडला. ज्याच्या त्याच्या तोंडी प्रभात फिल्म कंपनीचं नाव होऊ लागलं. वर्ष 1.5 वर्षाचाच काळ लोटला. प्रभातची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारत चालली. आता आम्ही घर खर्चासाठी दरमहा प्रत्येकी 150 रुपये घेऊ लागलो. कंपनीतल्या नटनट्यांचे आणि कामगारांचे पगारही आम्ही वाढवले. यावेळी साऱ्या भारतात महात्मा गांधींच्या स्वराज्याच्या चळवळीचे वारे खूप जोराने वाहू लागले होते. पुरुष स्त्रिया काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन भर रस्त्यावर येत आणि पोलिसांशी उघड सामना करत होते. पोलीस त्यांच्यावर लाठीमार आणि कित्येक वेळा गोळीबारही करत असत. त्यात कित्येक लोक जखमी होत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे या आंदोलनाची तीव्र झळ आमच्यापर्यंत पोचत नव्हती. पण या सर्व हकीकती आम्हाला वर्तमानपत्रातून कळत होत्या. मला हे सर्व वाचून ऐकून खूप चेव येत असे. या राष्ट्रीय चळवळीचं प्रतिबिंब पडेल असा विषय पुढील चित्रपटासाठी निवडावा असं माझ्या मनात आलं. एखाद्या ऐतिहासिक विषयाच्या बुरख्याआड हे उद्दिष्ट साधण्याचं मी ठरवलं. आम्हा महाराष्ट्रीय माणसांचं आद्य दैवत शिवाजी महाराज. आजवर निघालेल्या ऐतिहासिक चित्रपटातून शिवाजी महाराज नुसतेच लढायांचे हुकूम देणारे असे दाखवले गेले होते. रुपेरी पडद्यावर सादर झालेल्या शिवाजीची ही प्रतिमा मला अजिबात पटत नव्हती. वीर शिवाजी स्वतः प्राणांची पर्वा न करता लढाईत भाग घेऊन शत्रूवर विजय संपादन करत आहे, बेफाम घोडदौड करत आहे, असा लढवय्या तडफदार तरुण शिवाजी दाखवता येईल असं कथानक मी निवडलं. शिवाजीने अगदी लहान वयात मावळ्यांच्या मदतीनं तोरणा किल्ला सर केला आणि त्या ठिकाणी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. या स्फूर्तिदायक प्रसंगावर पहिला ऐतिहासिक चित्रपट काढायचं आम्ही निश्चित केलं. शिवाजीचं काम मीच करावं असा सर्वांनी आग्रह धरला. महाराष्ट्र फिल्म कंपनीत असताना मला तलवारबाजी, घोडदौड इत्यादी प्रकारांचा चांगलाच सराव झाला होता. शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध काळ्या घोडीसारखी दिसणारी एक जवान तल्लख काळी घोडी जत संस्थांच्या राजाकडून आम्ही मिळवली. शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा एक लाडका कुत्रा असल्याचा उल्लेख इतिहासात आहे. या इमानी कुत्र्याचा मी चित्रपटात वापर करायचं ठरवलं. आम्हाला हवा तसा कुत्रा जत संस्थानातील एका धनगराकडे मिळाला. सर्व जुळवाजुळव करून आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली. शिवाजीची भूमिका आणि दिग्दर्शन ही दोन्ही कामं मला करावी लागत होती. कित्येक वेळा बाह्य चित्रणाच्या वेळी मी घोड्यावर बसून शिवाजीची भूमिका करत असताना तसाच कॅमेऱ्याजवळ येऊन सीन घेण्याबद्दलच्या सूचना देत असे आणि इतर पात्रांना अभिनयही समजावून सांगत असे. मग तो सीन माझ्या सांगण्याप्रमाणे होतो आहे की नाही हे धायबर पाहत आणि फत्तेलाल कॅमेरा चालवत. या चित्रपटाच्या वेळी आम्ही बेल अँड हॉवेल कंपनीचा एक नवा आयमो कॅमेरा विकत घेतला होता. हा कॅमेरा वजनाला हलका, सुटसुटीत असल्यामुळे आम्ही तो हातात धरून चित्रीकरण करू शकत होतो. दामले हा कॅमेरा चालवत असत. घोडदौडीच्या कित्येक प्रसंगांच्या वेळी आम्ही एकाच वेळी दोन्ही कॅमेरे वेगवेगळ्या दिशांना लावून ही दृश्य घेत असू. मी जीवाची जराही पर्वा न करता ती काळी घोडी इतकी भरधाव पळवत होतो की तीवर नजरसुद्धा ठरत नव्हती.
आयमो कॅमेऱ्यानं घोड्याबरोबर फॉलो केलेले शॉट्स तर फारच अप्रतिम आणि अतिशय परिणामकारक झाले होते. चित्रपटात काम करण्यासाठी आम्ही निवडलेला धनगरी कुत्रा अजिबात शिकवलेला नसतानाही इतका चलाख आणि हुशार होता की त्याचा प्रत्येक शॉट, त्याला करायला सांगितलेलं प्रत्येक काम तो अगदी माणसासारखं समजून करत असे. हा खरोखरच शिवाजी महाराजांचाच कुत्रा आहे असं मानून आम्ही सर्वजण त्याला वाघ्याच म्हणू लागलो. या चित्रपटाचं नाव आम्ही स्वराज्याचं तोरण असं ठेवलं. चित्रपट तयार झाला. पहिल्या खाजगी चाचणी प्रदर्शनानंतर मी नेहमीसारखाच आतून मोडून निघालो. या खेपेस नेहमीपेक्षा थोडा जास्तच, कारण यातली नायकाची भूमिका मीच केली होती. गोपालकृष्णच्या प्रदर्शनानंतर मी पुढील चित्रपटांच्या सेन्सॉर आणि प्रदर्शनासाठी मुंबईला जात नसे. एखादा शाळकरी मुलगा ज्याप्रमाणे परीक्षेच्या निर्णयाची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे मी कोल्हापुरातच लोकमताची वाट पाहत बसे. या खेपेला सुद्धा मी मुंबईला गेलो नव्हतो. सेन्सॉर अधिकाऱ्याने चित्रपट पाहिला आणि त्यानं सांगितलं, हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सभासदांनी पाहिल्याशिवाय त्याला जाहीर प्रदर्शनासाठी संमती देता येणार नाही. इंग्रज सरकार स्वराज्य या शब्दाबद्दल फारच हळवं होतं. त्यामुळे चित्रपट सेन्सॉर करणारा अधिकारी महाराष्ट्रीय असूनही या चित्रपटाला संमती देण्याची जबाबदारी तो स्वतःवर घेण्यास तयार नव्हता. मला ती बातमी कोल्हापूरला कळल्याबरोबर मी मुंबईला आलो. त्याच दिवशी सकाळी सेन्सॉर बोर्डाचे सर्व सभासद चित्रपट पाहण्यासाठी मॅजेस्टिक सिनेमात आले होते. या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष मुंबईचे पोलीस कमिशनर होते. ते इंग्रज होते आणि बाकीचे सर्व सभासद भारतीय होते. प्रेक्षागारात जाण्यापूर्वी कमिशनरने बाहेरच्या बाजूला स्वराज्याचे तोरणचे जे फोटो लावले होते ते पाहिले. त्यात शिवाजी झेंडावंदन करत असलेल्या दृश्याचाही एक फोटो होता. तो फोटो पाहिल्यावर त्या इंग्रज कमिशनरच्या मस्तकात तिडीक उठली आणि तो एकदम म्हणाला, "नो, धिस कान बी पास्ट." आणि त्याच तिरमिरीत तो आज जाऊन चित्रपट पाहण्यास बसला. माझी छाती धडधड करत होती. चित्रपट पाहून सर्व लोक बाहेर आले आणि निघून गेले. मी त्यांच्या या येण्याकडे आणि जाण्याकडे एखाद्या कळसूत्री बाहुल्यासारखा मान फिरवत बघत होतो. सर्वात शेवटी सेन्सॉर ऑफिसर माझ्यापाशी आले. ते मान खाली घालून बोलले, "पिक्चर इज बँड." मी मटकन तिथल्या बाकावर बसलो. माझ्या हातापायातली शक्तीच नाहीशी झाली होती. आमचे वितरक बाबूराव पै त्यांच्याशी बोलत बोलत दरवाजापर्यंत गेले. थोड्या वेळानं ते परत आले आणि सांगू लागले, "पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाचं स्वराज्याचं तोरण हे नाव बदललं पाहिजे आणि थोडेसे प्रसंग आणि टायटल्समधील काही वाक्यही बदलणं आवश्यक आहे. शेवटचा झेंडावंदनाचा प्रसंग अजिबात कापून टाकायला हवा असा त्यांचा आग्रह आहे." मी बाकावरून ताडकन उठलो आणि संतापानं म्हणालो, "मी काहीही कापणार नाही. चित्रपट जसा घेतला आहे तसाच तो दाखवला गेला पाहिजे." माझा तो नरसिंहाचा अवतार पाहून बाबूराव पै त्यावेळी काहीच बोलले नाही. संध्याकाळ झाली. माझा राग थोडा ओसरला होता. बाबूराव पै पुन्हा माझ्याजवळ येऊन बसले. त्यांनी समजावून सांगितलं, "सेन्सॉर बोर्डाच्या म्हणण्याप्रमाणे या चित्रपटात आपण बदल केला नाही तर हा चित्रपट लोकांना दाखवणं शक्य होणार नाही. अशा रीतीने तो कापून छाटून दाखवण्यात काय अर्थ आहे? तो आहे तसा दाखवायला मिळत नसेल तर तो तसाच डब्यात ठेवून द्यावा. मग आपल्या देशाला कधी स्वराज्य मिळेल तेव्हाच तो आपण दाखवूया." मी एखाद्या लहान मुलासारखा हटून बसलो होतो. बाबूराव पै माझं म्हणणं ऐकून म्हणाले, "स्वराज्य मिळायला आणखी किती वर्ष लागणार आहेत कोणास ठाऊक. तोपर्यंत हा चित्रपट असाच डब्यात बंद ठेवून कसं चालेल? त्यापेक्षा असं करा, स्वराज्य मिळाल्यावर तुम्ही पुन्हा एकदा याच विषयावर तुमच्या मर्जीप्रमाणे चित्रपट काढा. आता या चित्रपटाचं नाव बदलण्यानं त्याची कथावस्तू थोडीच बदलणार आहे. शिवाजी हा शिवाजीच राहणार आहे. शेवटचा झेंडावंदनाचा प्रसंग कापला तरी शिवाजीने तोरणागड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली हे लोकांना समजणारच आहे." मी विचार करू लागलो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या धडपडीचा परिणाम लोकांच्या मनावर व्हावा आणि त्यामुळे जनजागृती व्हावी हा माझा हेतू तो चित्रपट त्या काळात दाखवण्यानेच साध्य होणार होता. मी मुकाट्यानं चित्रपटाची प्रत घेऊन कोल्हापूरला परत आलो. सेन्सॉरची कहाणी सर्व सहकाऱ्यांना सांगितली आणि हातात कात्री घेऊन सेन्सॉरच्या सांगण्याप्रमाणे त्यात काटछाट आणि बदल करायला सुरुवात केली. होता होता शेवटचा झेंडावंदनाचा प्रसंग कापण्याची वेळ आली. काही केला तो सीन कापण्यास माझा हात धजेना. वाटलं की मी प्रत्यक्ष माझ्या पोटच्या पोरावर कात्री चालवते. हातातली कात्री मी फेकून दिली. माझे डोळे पाण्यानं भरले. सर्व सहकारी माझी एखाद्या लहान मुलासारखी समजूत घालू लागली.
शेवटी तो सीन कापण्यास मी धायबरांना सांगितलं. धायबरांनी तो सीन कापला. चित्रपटाला नवं नाव काय द्यावं याचा विचार सुरू झाला. शेवटी सर्वानुमते उदयकाल हे नाव ठेवायचं ठरलं आणि त्याप्रमाणे नवीन टायटल्स बनवून चित्रपटाला जोडली. उदयकालची प्रत घेऊन कोणीतरी मुंबईला गेलं. उदयकाल लागला. चित्रपटाच्या निर्घृण कापाकापीमुळे मला या चित्रपटाबद्दल फारसा उत्साह नव्हता, आशाही नव्हती. पण मुंबईहून आलेली बातमी फारच उत्साहजनक होती. चित्रपटाचं नाव आणि कित्येक प्रसंग कापले वा बदलले गेले होते, तरीही लोकांवर त्याचा योग्य तो परिणाम होतो आहे असं समजलं. चित्रपटात दाखवलेल्या कर्तृत्ववान तरुण शिवाजीच्या प्रतिमेचा लोकांच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडला. नवीन आयमो कॅमेऱ्यानं घेतलेल्या भरधाव घोडदौडीच्या शॉट्सवर प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत. लोकांना वाघ्या कुत्र्याचं कामही खूप आवडलं होतं. या सर्व बातम्या ऐकून माझ्या मनातली विषण्णता हळूहळू नाहीशी झाली. आम्ही सर्वजण मोठ्या खुशीत येऊन कंपनीत बोलत बसलो. अंधार कधी पडला कळलं सुद्धा नाही. एवढ्यात कंपनीतला एक माणूस धावत रडत आला. तो रडत रडत सांगू लागला, वाघ्या माझ्या हाताला हिसडा देऊन कुठेतरी सुसाट पळून गेला. मी बी लई लांब पळत गेलो, पण तो कुठंच गावला नाही. आम्ही कोल्हापूरच्या चारी दिशांना वाघ्याच्या शोधासाठी माणसं पाठवली. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन त्याचा फोटोसुद्धा छापला आणि त्याला शोधून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं. कदाचित वाघ्या आपल्या मूळ मालकाकडे गेला असेल म्हणून एका माणसाला जतला जाऊन शोध घेण्यास सांगितलं. मला तर वाघ्याचा फारच लळा लागला होता. मी त्याला माझ्या हातानं खाऊ घालत असे. त्याच्या जाण्यामुळे मला कित्येक दिवस अन्नपाणीही गोड लागेना. उदयकाल नव्हे, स्वराज्याचं तोरणमध्ये त्यानं एखाद्या सरावलेल्या नटासारखं काम केलं होतं. आमच्या इतर कलाकारांसारखा तोही लोकांचा लाडका झाला होता. त्याला महत्त्वाचं काम देऊन एखादा चित्रपट काढावा असं मी मनात ठरवत होतो, पण व्यर्थ. पाठवलेले सर्व लोक परत आले. वाघ्या सापडला नाही. शिवाजी महाराज तोरणा जिंकल्यावर एकामागून एक गड जिंकीत गेले, त्याप्रमाणे प्रभात फिल्म कंपनी एकामागून एक यशस्वी आणि नाविन्यपूर्ण चित्रपट काढून प्रेक्षकांची मनं जिंकत गेली. पण आमच्या या यशाला थोडी दृष्ट लागली म्हणा, किंवा यशाच्या कैफानं आमची डोकी बिघडू नयेत म्हणून म्हणा, आमचा यानंतरचा जुलूम हा चित्रपट सपशेल आपटला. हा चित्रपट धायबरांनी दिग्दर्शित केला होता. तरीसुद्धा तो घेत असताना मी आणि इतर सर्व भागीदार तितक्याच आत्मीयतेनं या चित्रपटाचं काम करत होतो. मी दिग्दर्शक नव्हतो, याचा अर्थ मी बाजूला राहिलो होतो असं मुळीच नाही. मी धायबरांना दिग्दर्शनात सहाय्य करत होतो. जुलूमच्या अपयशास आम्ही सर्वजण तितकेच जबाबदार होतो. जुलूमच्या अपयशामुळे आम्हाला वाईट वाटलं, पण आम्ही नाउमेद झालो नाही. पुढील चित्रपट नाविन्यपूर्ण कसा करायचा? मध्यंतरी आम्हाला कोल्हापूरला समजलं की सिनेमा बोलू लागलाय, गाऊ लागलाय. एका अमेरिकन फिल्म कंपनीचा जॅझ सिंगर नावाचा एक बोलपट मुंबईत प्रदर्शित झालाय. पाश्चात्य संस्कृतीची छाप असलेल्या उच्चभ्रू सुशिक्षितांच्या त्यावर उड्या पडत आहेत. मी, दामले, फत्तेला आणि धायबर तो बोलका सिनेमा पाहण्यासाठी मुद्दाम मुंबईला गेलो. तो चित्रपट एका अमेरिकन नाटकावरून घेतला होता. त्यामुळे तो पाहत असताना आपण पडद्यावर एखादं नाटकच पाहत आहोत असं वाटत होतं. एका अमेरिकन नटानं काळ्या निग्रोचा मेकअप करून नायकाचं काम केलं होतं. त्यात त्यानं शेवटी एक गाणंही म्हटलं होतं. मूक सिनेमात अंगविक्षेप, अभिनय आणि हालचाली यावर भर असल्यामुळे नुसतीच बडबड करणाऱ्या या नाटकासारख्या बोलपटाचा माझ्या मनावर अजिबात परिणाम झाला नाही. या सुमारास एका वर्तमानपत्रानं माझी मुलाखत घेतली आणि त्यात त्यांनी बोलपटावरील माझी स्पष्ट प्रतिक्रिया सांगण्यास मला सांगितलं. मी त्यावेळी अगदी ठामपणे सांगितलं की बोलपट हा प्रकार नवा असल्यामुळे आज जरी प्रेक्षक त्याच्यावर तुटून पडत आहेत, तरी एकदा त्याचं नाविन्य ओसरल्यावर लोकांच्या मनात त्याच्याबद्दल जास्त आकर्षण राहणार नाही. आजचं मूकपटांचं चित्रपटसृष्टीतलं जे कलात्मक स्थान आहे ते अढळ आहे, ते तसंच राहणार आहे याबद्दल मला जराही शंका नाही. आणि याच निशंक मनानं आम्ही प्रभातच्या आणखी एका नवीन मूकपटाची योजना आखली. फक्त बोलपटाशी टक्कर देण्याच्या इराद्यानं तो चित्रपट शक्य तितका भव्य आणि मोठ्या प्रमाणात काढायचं आम्ही ठरवलं. पुराणातली एक अद्भुतरम्य कथा या चित्रपटासाठी निवडली. प्रभू रामचंद्र पाताळात अहिरावण आणि महिरावण या 2 राक्षस बंधूंच्या राज्यात जातात. तिथली राजकन्या चंद्रसेना त्यांच्यावर अनुरक्त होते. एकपत्नी व्रताचं पालन करणाऱ्या प्रभू रामचंद्रांवर मोठंच संकट कोसळतं. हनुमंताच्या आज्ञेनं चंद्रसेनेचा पलंग भुंग्यांकडून पोखरला जातो आणि प्रभू रामचंद्रांची या प्रसंगातून सुटका होते. शेवटी रामचंद्रांचं त्या राक्षसांशी युद्ध होतं. अहिरावण आणि महिरावण यांच्या
लढाईत सांडलेल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून हजारो अहिरावण आणि महिरावण उत्पन्न होतात. अखेर प्रभू रामचंद्र त्या सर्वांचा नाश करतात. या चित्रपटाच्या बाह्य चित्रणासाठी आम्ही म्हैसूर राज्यातल्या हम्पी इथे जायचं ठरवलं. इथे ऐश्वर्यशाली विजयनगरचे काही ऐतिहासिक अवशेष आहेत. ते आमच्या या पौराणिक चित्रपटाच्या वातावरणात शोभून दिसतील असे होते. आम्हा सर्व मंडळींना तिथं जाण्यासाठी 2 खास बसेसची व्यवस्था केली होती. मी, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, वेशभूषाकार श्रीपतराव काकडे, रंगभूषा करणारे लोक, कलाकार एवढी सर्व मंडळी चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री बरोबर घेऊन या बसेसने प्रवास करत दक्षिणेकडे निघालो होतो. माझी पत्नी विमल ही मूळची कर्नाटक प्रांतातली. लग्न झाल्यापासून मी तिला कोल्हापूर बाहेर कधीही घेऊन जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा या खेपेस तिलाही बरोबर घेऊन जावं असं मला वाटलं. पण आपण फक्त स्वतःच्या पत्नीला बरोबर न्यावं हे मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी दामले, फत्तेलाल, धायबर यांनासुद्धा आपापल्या सौभाग्यवतींना बरोबर घेऊन चालावं असं सुचवलं. सर्वांना माझं म्हणणं पटलं. पण फत्तेलाल मुसलमान असल्यामुळे त्यांची पत्नी गोशा पाळत असे आणि दामल्यांच्या पत्नी काही घरगुती कारणांमुळे येऊ शकले नाही. तेव्हा या प्रवासात आम्हा सहकाऱ्यांपैकी माझी पत्नी विमल आणि धायबरांची पत्नी एवढ्याच आमच्याबरोबर होत्या. प्रवास सुरू झाला. हा प्रदेश नवा होता. तेव्हा मार्ग चुकू नये म्हणून त्या भागातील रस्त्यांचा नकाशा मी बरोबर घेतला होता. शाळेमध्ये माझा भूगोल हा विषय चांगला होता म्हणून नकाशा पाहून बरोबर रस्ता सांगण्याचं काम मी मोठ्या IT स्वतःकडे घेतलं होतं. कित्येक वेळा आम्ही जात असलेल्या रस्त्याला दुसरे फाटे फुटलेले दिसले की आमच्या बसेस थांबत. मग खाली उतरून नकाशा उलगडून कोणत्या दिशेनं जाणं योग्य आहे हे मी सांगत असे. एके ठिकाणी रस्त्याला चांगले 3 फाटे फुटले होते. मी गोंधळलो. कोणता रस्ता घ्यावा हे मला काही केल्या बरोबर सांगता येईना. मी दामल्यांना बसमधून खाली बोलवलं आणि कोणत्या रस्त्यानं गाड्या जाव्यात याचा आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला. बसेस भरधाव सुटल्या. 1 तास उलटला, दुसराही तास उलटत आला, पण नकाशात असलेलं पुढील टप्प्याचं गाव मात्र कुठे दृष्टीपथात येईना. शेवटी फत्तेलालांनी बसेस थांबवण्यास सांगितलं. मला वाटतं आपण भलताच रस्ता घेतलाय. शांताराम बापू, रस्ता पाहताना तुम्ही नकाशा उलटा तर धरला नव्हता ना? आपण असेच जात राहिलो तर काही वेळानं हम्पीच्या ऐवजी उलटे कोल्हापुरातच जाऊन पोहोचू. बसमधली सर्व मंडळी मोठ्यानं हसली. मी ओशाळलो आणि नकाशा उघडून पुन्हा पाहू लागलो. एवढ्यात एक वाटसरू दिसला. त्याला फत्तेलालांनी विचारलं, अहो बाबा, आम्ही कुणीकडे चाललो आहोत? आता तो बिचारा काय सांगणार आम्ही कुठे चाललो होत ते. तो आ वासून आमच्याकडे पाहतच राहिला. फत्तेलालांनी त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा तो माणूस म्हणाला, आता तुम्ही कुणीकडे चालला ते मला काय माहिती, आणि हसत हसत तो पुढे निघून गेला. वास्तविक त्या इस्माला हा रस्ता कोणत्या गावी जातो असं विचारायला हवं होतं. हे नंतर आमच्या लक्षात आलं. एवढ्यात मलाही माझी चूक उमजली. आम्ही रस्ता चुकलो होतो. बसेस परत फिरवून घेतल्या आणि पुढे मुख्य रस्त्याला येऊन मिळाल्यावर तिथून पुन्हा योग्य फाट्याने आमचा प्रवास सुरू झाला. मधून मधून पाण्याच्या ठिकाणी गाड्या थांबून आम्ही सर्व मस्त मजेत झुणका भाकर खात होतो. एकंदरीत हा एवढ्या लांबचा प्रवास अगदी हसत खेळत पार पडला. शेवटी आमच्या दोन्ही बसेस हॉस्पेट इथे येऊन पोचल्या. बाबुराव पेंढारकर यांनी काही दिवस अगोदर येऊन आम्हा सर्वांच्या राहण्याची सोय केली होती. इथं जेवणाचीही व्यवस्था होती. हॉस्पेटहून हम्पी हे गाव जवळ होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथं गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस माळावर निरनिराळ्या आकाराचे दगड इतस्ततः पडलेले होते. काही मोठ्या शिळा एखाद्या लहानशा दगडाच्या आधारानं तशाच स्थिर उभ्या होत्या. पाहिल्यावर वाटे की अगदी थोडा जरी धक्का लागला तरी ती प्रचंड शिळा खाली गडगडेल. पण हात तोल सांभाळण्याची कसरत करत या शिळा शेकडो वर्ष ऊन पाऊस आणि वादळ वाऱ्याचे तडाखे खात तशाच स्थितप्रज्ञासारख्या उभ्या आहेत. मी झाडाझुडपांची अनेक जंगलं पाहिली होती, पण दगडांचं हे रान मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिलं. तिथून आम्ही विजयनगरचे ऐतिहासिक अवशेष पाहण्यास गेलो. तिथे दगडांवरील नाजूक नक्षीकाम केलेली घरं, दरवाजे, बाजारपेठा, रस्ते वगैरे सर्व पाहून आम्ही सर्वजण थक्क झालो. ते गतकालीन वैभव, सर्जकता आणि त्या प्रतिभासंपन्न कलाकारांना राजाश्रय देऊन त्या उत्तम कलाकृती निर्माण करून घेणाऱ्या राजांची रसिकता पाहून मन उचंबळून आलं. ते ऐतिहासिक अवशेष पाहण्यात सारा दिवस अगदी झरकन निघून गेला. चित्रपटातले प्रसंग कोणकोणत्या जागी चित्रित करायचे हे ठरवण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत यायचं ठरवून तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी शिवरात्र होती. कुणा एकाच्या सुपीक डोक्यातून कल्पना निघाली की शिवरात्रीला भांग घ्यावी. अर्थात असल्या कार्यक्रमात मला अजिबात रस नव्हता.
भांगेने सुद्धा नशा येते इतकंच मला माहीत होतं. पूर्वी दामले फत्तेलाल हे नाटकाचे पडदे रंगवण्यासाठी नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी राहत असत. तिथे शिवरात्रीला भांग वगैरे घेण्याची प्रथा होती. त्यामुळे तिथल्या मुक्कामात त्यांनी कधीतरी थोडी थोडी भांग घेतलेली होती. बाबुराव पेंढारकर आणि केशवराव धायबर यांचं तर असल्या कामात नेहमीच पुढाकार. सर्वांनी शिवरात्रीचा दिवस भांग पिऊन साजरा करण्याचं ठरवल्यावर मलाही त्यांच्या रंगाचा भंग करणं योग्य वाटेना. भांग वाटून घाटून तयार झाली. सर्वजण ते प्यायले. मीही त्यांच्यात सामील व्हावं म्हणून सगळ्यांनी कट करून माझ्याकडे एका माणसाबरोबर एक पेला थंडाई पाठवली. त्यानं यामध्ये नुसतंच दूध, बदाम आणि इतर साहित्य आहे असं सांगितलं. त्याला मी खडसावून विचारलं, काय रे, यात भांगेची पत्ती तर नाही ना? तो गडबडला. त्यानं घाबरून मला खरं खरं सांगितलं. नंतर त्यानं मला भांगेचा अजिबात स्पर्शही न झालेली थंडाई आणून दिली. मी ती सर्वांसमक्ष प्यायलो. सर्वांची समजूत झाली की मीही भांग घेतली. त्या दिवशी आमच्या पथकातील स्त्रिया सोडून मालकांपासून गड्यांपर्यंत सर्वांनी भांगेचं आकंठ पान केलं. त्यानंतर आम्ही काही निवडक मंडळी चित्रीकरणाच्या जागा नक्की करण्यासाठी बसमध्ये बसलो. बस हॉस्पिटलच्या हद्दीतून बाहेर पडणार एवढ्यात काही जणांना वांत्या झाल्या. गाडीतल्या सर्वांची शुद्ध हरपली. ड्रायव्हरही मान खाली टाकू लागला. मी त्याला गाडी थांबवण्यास ओरडून सांगितलं. त्याला बाजूला करून मी बस चालवण्यास बसलो आणि सर्वांना घेऊन आमच्या कॅम्पवर परत आलो. त्या सर्वांना बसमधून कसंबसं खाली उतरवलं. सगळे बाहेरच्या ओसरीवरच झोपून राहिले. गडी माणसांनी यथेच्छ भांग घेतली असल्यामुळे साधं पाणी आणायलाही कोणी नव्हतं. शेवटी विमलला सांगून पाणी आणवलं. त्या सर्वांना पाणी पाजण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळ गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावरील ती प्रेतकळा पाहून मला धडकीच भरली. सर्वजण अगदी मुडद्यासारखे निपचित पडले होते. शेजारच्या एका माणसाला मी डॉक्टरला बोलावून आणण्यासाठी पिटाळलं. धायबरांची पत्नी चांगलीच घाबरली होती. विमलही माझ्याकडे घाबरून बघत होती. तिला वाटलं असावं की मीही भांग घेतली किंवा थोड्याच वेळात मीही असाच आडवा पडेन. कोल्हापुरात स्टुडिओत तार करून त्यांच्या कुटुंबियांना पहिल्या ट्रेनने इथं बोलावून घ्यावं असं मला वाटलं. मी तारेचे फॉर्म्स काढण्यासाठी विमलला माझी बॅग आणण्यास सांगितलं. बॅग माझ्या हातात देताना तिनं कचरतच विचारलं, तुम्हाला काही होत नाही ना? नाही, मी भांग घेतलेलीच नाही. तिला हायसं वाटलं. पण तरीही ती म्हणाली, धायबरीणबाई म्हणत होत्या शांताराम बापूंची अगदी कमाल आहे. आमचे हे सुद्धा आडवे झाले पण शांताराम बापूंनी भांग अगदी पचवून टाकली. त्यांना नशा पाण्याची सवय दिसते. मला थोडं हसू आलं. मला चांगला शुद्धीवर पाहून चौ धायबरांना विमलचा हेवा वाटणं अगदी साहजिक होतं. एवढ्यात डॉक्टर आले. इतक्या सर्वांना तपासून त्यांना इंजेक्शन्स वगैरे देण्यात जवळजवळ 4-5 तास गेले. मी डॉक्टरांना काळजीनं विचारलं, यांच्या घरच्या माणसांना बोलावण्याची काही गरज आहे का? नाही, काही काळजी करू नका, ही मंडळी 24 तासानंतर ठीक होती. माझ्या जीवात जीव आला. विमलनं माझं अंथरूण घातलं होतं. ती सारखं मला थोडंसं झोपण्याचा, विश्रांती घेण्याचा आग्रह करत होती. पण मी तिचं ऐकलं नाही. रात्रभर मी तिथं येरझारा घालत राहिलो. वेशभूषाकार श्रीपतराव काकडे हे सगळ्यात प्रथम जागे झाले. कदाचित इतरांच्या मानानं त्यांनी थोडी कमी भांग घेतली असेल, पण अजून त्यांची नशा पूर्णपणे उतरली नव्हती. भांगेच्या नशेत माणसं एकच कृती सारखी करत राहतात. हसायला लागली तर हसत राहतात, रडायला लागली तर रडत राहतात. आता या श्रीपतरावांना वाटत होतं की मीही भांग घेतली आहे आणि त्या नशेत मी सारखा इकडे तिकडे फिरतोय आणि त्या तंद्रीत मी केव्हा तरी जमिनीवर आदळणार आहे. जिकडे जिकडे मी जाई तिकडे तिकडे ते माझ्या पाठोपाठ येत. माझा तोल जाऊन मी खाली पडू नये म्हणून आपले हात दोन्ही बाजूनं पसरून तेही माझ्या मागून तरातरा चालत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण थोडी थोडी हालचाल करू लागले. संध्याकाळपर्यंत सगळेच शुद्धीवर आले. माझ्या मनावरचं दडपण दूर झालं. मी खूप थकलो होतो. त्या दिवशी संध्याकाळी मी जो झोपलो तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. जागा होऊन पाहतो तो सर्वजण माझ्याकडे काळजीनं पाहत असल्याचं दिसलं. फत्तेलाल म्हणाले, आम्हाला वाटलं की तुम्हाला 24 तासांनंतर नशा चढली आणि तुम्ही बेशुद्ध होऊन पडलात, पण नाही, तुम्ही तर गाढ झोपला होता. ह्यावर सर्वजण खळखळून हसलो. विमल दारात उभी होती. फक्त आपला नवरा भांगेपासून दूर राहिला याबद्दल तिच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू दिसत होतं. सर्व मंडळी पूर्ववत चांगली झाली, पण आमचा मेकअपमन शंकर गौड, ज्यानं ही भांग तयार केली होती, तो तळाशी राहिलेली घट्ट भांग प्यायला होता. अगोदरच भांग कडक आणि त्यातून तळाचं ते जाड मिश्रण चांगलंच जहाल असणार. 2-3 दिवस झाले तरी शंकर शुद्धीवर येईना. डॉक्टरांना पुन्हा बोलावून त्याच्यावर उपचार चालू केले. शेवटी 4थ्या दिवशी तो शुद्धीवर आला.
पण तो वेड्यासारखंच काहीतरी करू लागला. तसा तो पुढेही रंगभूषेचं काम करत असे, पण त्याच्या डोक्यावर जो परिणाम झाला तो कायमचा. नंतर विजयनगरचं सर्व बाह्य चित्रण आटोपून आम्ही सर्व कोल्हापूरला सुखरूप परत आलो. शंकर गौडची हृदयविदारक खंत तेवढी उराशी घेऊन. यानंतर कित्येक शिवरात्री आल्या आणि गेल्या, पण पुन्हा भांगेचा कार्यक्रम करण्याचं कोणी नावसुद्धा काढलं नाही. या चंद्रसेना चित्रपटात दामले आणि फत्तेलाल यांनी आपलं सर्व कसबपणाला लावून असे काही अद्भुत आणि भव्य देखावे आणि पोशाख निर्माण केले की त्यांचं कला दिग्दर्शन या चित्रपटाचं एक फार मोठं आकर्षण ठरलं. मी पण दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करामत करायचं ठरवलं. मागे मुंबईला मिनर्वा सिनेमामध्ये व्हरायटी या नावाचा एक जर्मन चित्रपट पाहिला होता. त्यात कॅमेरा फिरत्या ट्रॉलीवर ठेवून काही दृश्य चित्रित केलेली होती. शॉट्सची ती गती पाहून मी स्तिमित झालो होतो. आपणही ट्रॉली वापरून काही शॉट्स घ्यावेत असं मला वाटलं. मी माझ्या कल्पनेप्रमाणे एक 4 चाकी ट्रॉली बनवून घेतली. फत्तेलालनी ट्रॉलीवर कॅमेरा ठेवून ती मागे पुढे आडवी तिरकी चालवत असताना कॅमेऱ्याचं हँडल फिरवत राहण्याचा सराव केला. आमचा हा चित्रपट मुंबईला लागणार होता. त्यावेळी प्रदर्शनाची तारीख नेहमीप्रमाणेच अगोदर घेऊन ठेवल्यामुळे शेवटी इतकी घाई झाली की रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर चंद्रसेनेचे शेवटचे काही भाग सुकवण्या इतका सुद्धा वेळ हाताशी नव्हता. आम्ही पुण्यापर्यंत एक संपूर्ण 3rd क्लासचा डबा अडवला आणि त्या डब्यात सबंध फिल्म पसरून ठेवून ती तशीच सुकवत पुण्याला येऊन पोचलो. चंद्रसेना भरमसाठ चालला. या काळात ट्रॉलीचं तंत्र आपल्या चित्रसृष्टीला नवं असल्यामुळे प्रेक्षकांना तर राहू देच, चांगल्या चित्रपट समीक्षकांनाही ते समजलं नाही. त्यांनी वर्तमानपत्रातून लिहिलं की चित्रपटातील देखावे मागे पुढे आडवे सरकताना पाहून अगदी थक्क व्हायला होतं. या विधानानं आमची सर्वांची चांगली करमणूक झाली. चंद्रसेनानं प्रभातच्या कीर्तीत फार मोलाची भर घातली. फक्त भारतातच नव्हे तर ब्रह्मदेशात सुद्धा चंद्रसेनानं मूक चित्रपटांच्या उत्पन्नाचा एक नवा विक्रम स्थापित केला. आम्ही सर्वजण आनंदात असतानाच बोलपटाबद्दलची एक खळबळजनक बातमी आमच्या कानी आली. मुंबईच्या इम्पिरियल कंपनीने अर्देशीर इराणी यांच्या दिग्दर्शनाखाली आलम आरा नावाचा एक बोलपट बनवला आहे आणि समाजातल्या निरनिराळ्या थरातल्या सर्व प्रेक्षकांनी तो अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला आहे. सुपरहिट मूकचित्रपटांची 4 आठवड्यांची मर्यादा ओलांडून हा चित्रपट 8व्या आठवड्यातही जोरात चाललाय. म्हणजे माझा बोलपटाबद्दलचा अंदाज चुकला. बोलपटांना टक्कर देण्यासाठी आणखी भव्य, आणखी कलात्मक मूकपट निर्माण करावेत असं मला मनापासून वाटत होतं. माझ्या इतर सहकाऱ्यांची तीच इच्छा होती. पण मुंबईहून दुसरी बातमी आली. मादन अँड कंपनीचा लैला मजनू हा बोलपटही मुंबईच्या वेलिंग्टन सिनेमागृहात प्रदर्शित झालाय आणि तोही आलम आरासारखाच बेफाम चाललाय. ही बातमी ऐकून माझ्या विचारशक्तीला चांगलाच धक्का बसला. प्रभात फिल्म कंपनीच्या सुरुवातीपासून आजवर माझे चित्रपटाबद्दलचे बहुतेक सर्व अंदाज बरोबर ठरले होते. त्या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे माझा आत्मविश्वासही वाढला होता. त्याला या बातमीनं चांगला सुरुंग लागला. मी कसलाही सांगोपांग विचार न करता बोलपटाबद्दलचं माझं मत वर्तमानपत्रातून जाहीरपणे मांडलं होतं. बोलपटांचं जे प्रचंड स्वागत झालं ते चलचित्राच्या दृष्टीनं योग्य की अयोग्य हा विचार करण्याची वेळसुद्धा आता उरली नव्हती. मुंबईहून सारख्या बातम्या येत होत्या. बोलपटांचं युग सुरू झालं आहे. अडम तडम तडतड बाजा हुक्कार तिक्कार रेश मास करवंड डाळिंब फुल्ला विठुरायाच्या 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 धर धर धरा धर धर धरा चला ग घुमूया जरा गर गर गरा गर गर गरा धर धर धरा ह्या आंधळ्या सद्या डोळा हा तांबस दाशिव भोळा मी मंतर मारीन काळा मंतर मारीन काळा बायको तू पकडशील रे जाला तो देईल पेरू तुझला तू पकडशील रे जाला तो देईल पेरू तुझला मग होईल असा खोकला होईल
झालं असता खोकला 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 टाकळा टाकळा की नाही भाजीचा टाकळा पापडात पापड पोह्याचे पापड विठोबाचा आधार फड रे तू तर आता पंख आपुले जरा पंख आपुले जरा पंख आपुले जरा धर धर धरा लर लरा धर धर धरा लर लरा सुगर फेकून बी खाशी सुगर फेकून बी खाशी जगावे गळी रीत अशी जगावे गळी रीत अशी दांडीवरती झुलकी घेशी दांडीवरती झुलकी घेशी डुलडुल डुलकी वाऱ्याच्या झुळकी डुलडुल डुलकी वाऱ्याच्या झुळकी तुळ तुळ तुळकी पाण्याच्या चुळकी तुळ तुळ तुळकी पाण्याच्या चुळकी कावळ्या कावळ्या आंधळ्या आंधळ्या पळा पळा रे हा तर आला घुमत घुमत भोवरा घुमत घुमत भोवरा घुमत घुमत भोवरा धर धर धरा लर लर लरा धर धर धरा लर लर लरा चला ग घुमूया जरा गर गर गरा माणसा रे माणसा खेळ माणुसकीची लाज कशासाठी माणुसकीला विसरलास आज माणसा रे माणसा खेळ माणुसकीची लाज कशासाठी माणुसकीला विसरलास आज माणसा रे माणसा खेळ माणुसकीची लाज कशासाठी माणुसकीला विसरलास आज जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जिन तुला दिले जन्म जन्मी साथ पिता तरी हात सोडू नको कुंकू लाविले तुझ्या नावे भाळी तिच्या हाती झोळी देऊ नको जिन तुझ्या घरी पेटवली चूल तिथे तरी हाल करू नको रे वेड्या तिथे तरी हाल करू नको माणसा रे माणसा ठेव माणुसकीची लाज कशासाठी माणुसकीला विसरलास आज जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आपुल्या हातान खणून या खड्डा आपुलाच मुळडा गाडू नको आपुलेच भेट खांद्यावर घेत वाजत गाजत जाऊ नको साधू संत म्हणती जगी वादारात जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल साधू संत म्हणती जगी वादारात राहावी न घात आनंदात माणसा रे माणसा ठेव माणुसकीची लाज